तर 500 वर्षांची प्रतीक्षा आहे जी आता 3 तासांवरती आलेली आहे। 12:20 मुहूर्त आहे प्रभू श्रीराम यांच्या आगमनाचा, त्यांच्या प्रतिष्ठा सोहळ्याचा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आणि अवघी अयोध्या नगरी सध्या गजबजून गेलेली आहे। प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी ते देशभरातनं भक्त एकत्र आलेले आहेत। एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यासुद्धा निमंत्रितांपैकी एक आहेत आणि त्यांनी राम मंदिर परिसरातनं आढावा घेतलेला आहे। तो आढावा आपण पाहूया। मंदिरामध्ये आत शिरल्यानंतर जवळजवळ प्राण प्रतिष्ठा तिथं होणार आहे। मुख्य मंदिर आहे तिथे जवळजवळ 1 किलोमीटरचा हा असा रस्ता आहे। मोठ्या प्रमाणात साधू संत महंत यांना बोलवलं असल्या कारणाने सातत्यानं ही मंडळी येते आहे। दुसऱ्या बाजूला मंदिराची ही भिंत आपण बघूया, अत्यंत सुरेख अशी ही भिंत आहे। थोडंसं जवळ जाऊन आपण बघूया। या मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुरेख अशी ही भिंत आहे। एवढंच नाही तर इकडे बघितलं तर या रस्त्यावर अशा पद्धतीनं ही ठिकाणी रस्त्यावर लागलेला आहे आणि त्यामुळे सुगंध जो आहे या मार्गावर तो अतिशय सुंदर सुगंध सुद्धा दरवळतो आहे। मंडळी सतत येतच आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघ चालक मोहन भागवत हे आल्यानंतर प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे, मात्र निमंत्रितांची गर्दी ही लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।